एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुले ठेवलीत. देवाला 7 फुले वाहिलीत तरी सुद्धा त्याच्याकडे 7 फुले शिल्लक राहिलीत. जर मंदिराला 50 पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होतील, असा प्रश्न सोडवत असताना लेकरांनो करायचं काय? मंदिराला असलेल्या पायऱ्या 50 इथं मांडा. आपण त्यानं पायऱ्यांच्या क्रमांकाच्या दुप्पट फुलं पायऱ्यावर ठेवली. मग पायऱ्यावर ठेवलेली फुलं किती याचा शोध घेत असताना एकूण पायऱ्या किती येतात? 50. आता या 50च्या समोरची संख्या गुणिला स्वरूपात घ्यायची असते, याला भागीला 2 करायचं असते लेकरांनो. असं केल्यानं काय होणार आहे? त्यानं प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट एवढी फुलं ठेवली. मग एकूण ज्या 50 पायऱ्या आहेत, या पायऱ्यावर त्यानं किती फुले ठेवली बाबा, याचा शोध आम्हाला घेता येतो. अशा पद्धतीची ही रचना मांडणी करा लेकरांनो. हा भाग 25 न जातो, म्हणजे 25 गुणिला 51 हा गुणाकार करा. 25 एका 25, 5 हातचे आले 2, 25 126 म्हणजे 125 आणि हातचे आलेले 2, 127, 1275. जर का पायरीच्या क्रमांकानुसार त्यानं फुलं ठेवले असतील तर पायरीवरील किंवा पायरीवर ठेवलेली फुलं असतील 1275. परंतु त्यानं पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुलं पायरीवर ठेवलीत, म्हणून इथं गुणिला 2 करायचे लेकरांना. त्यानं दुप्पट फुलं ठेवलीत. पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट एवढी फुलं, पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट एवढी फुलं त्यानं प्रत्येक पायरीवर ठेवली, म्हणून गुणिला 2 घेतले वाक्सरनं. हा गुणाकार करा. 2 पंच 10 0 हातचा आला 1, 2 7 14 आणि 1 15 5 हातचा आला 1, 2 2 4 आणि 1 5, 2 1 2, 2550 प्रत्येक, म्हणजे एकूण पायरीवरील फुलं. त्याला काय म्हणू आपण? पायरीवरील एकूण फुलं. लक्षात घ्या. मग हे उत्तर का आमचं? नाही सर. इथं त्यानं 50 पायऱ्या ओलांडून देव गाठला. आता देवाला त्यानं फुलं किती वाहिली? 7. हे 7 फुलं इथं ऍड करा. देवाला वाहिलेली फुलं किती आहेत? 7. म्हणून याची बेरीज आता 2557 ही बेरीज झाली सर. परत गणित म्हणते की त्याच्याकडे 7 फुलं शिल्लक राहिलीत. मग शिल्लक राहिलेली 7 फुलं इथं पुन्हा ऍड करा. हे 7 का? तर शिल्लक राहिलेले फुलं. मग आता ही बेरीज म्हणजे आपलं ॲन्युअल ॲन्सर. 7 आणि 7 14, 4 हातचा आला 1, 5 आणि 1 6, हे 5 आणि हे 2. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न होता त्या व्यक्तीजवळ किती फुलं होती? 2564 हे या प्रश्नाचं उत्तर. ओके. पायऱ्या फुलं ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.